नमस्कार मित्रांनो, आज आपण डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन या खूप इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये युनिट नंबर 1 अकॉस्टिक्स, अल्ट्रासोनिक वेव्स आणि डायइलेक्ट्रिक्स असे 3 टॉपिक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक्स हा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय, पोलर आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स, ओके, पोलरायझेशन या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन डिस्कस करणार आहोत. जेव्हा एखाद्या डायइलेक्ट्रिक मटेरियलवरती मित्रांनो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर तेव्हा डायइलेक्ट्रिकमध्ये जे चार्जेस असतात ते थोड्या डिस्टन्सने शिफ्ट होतात आणि त्यामुळे पोलरायझेशन निर्माण होते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, बरोबर. आज आपण पाहणार आहोत डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे काय आणि त्याचे 4 जे टाइप्स आहेत इथे जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील. दीज 4 आर व्हेरी इम्पॉर्टंट और प्रायमरी टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन. सो व्हॉट इज डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करत होतो. जेव्हा डायइलेक्ट्रिक पदार्थावर इथे एखादी डायग्राम वगैरे ड्रॉ करून द्या. लेट्स से हा एखादा डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि ह्याच्यावरती जेव्हा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करत असतो, दॅट इज ई एक्सटर्नल, आपण असं या फील्डला नाव देऊ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा आपण याच्यावरती अप्लाय करत असतो या डायइलेक्ट्रिक मटेरियलवरती, तेव्हा काय होतं मित्रांनो, तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस पूर्णपणे वेगळे होतात, पण थोड्या डिस्टन्सने ते डिस्प्लेस होतात. म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियलवरती जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड लावतो तेव्हा त्याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात ते पूर्णपणे वेगळे होत नाही, पण काही थोड्या डिस्टन्सने ते शिफ्ट होतात किंवा डिस्प्लेस होतात आणि यामुळे डायइलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय की दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेस जर काही डिस्टन्सवरती असतील त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल मिळतात आणि या सगळ्या फिनॉमिनाला मित्रांनो डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणतात. ओके, तुम्हाला आलं लक्षात. त्यानंतर टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन, जो आजच्या आपल्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे. तर डायइलेक्ट्रिक पोलरायझेशनचे 4 इम्पॉर्टंट पॉईंट इथं किंवा 4 इम्पॉर्टंट टाइप्स लिहिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन, आयोनिक पोलरायझेशन, ओरिएंटेशनल पोलरायझेशन आणि लास्ट वन इज द स्पेस चार्ज पोलरायझेशन. हे चार इम्पॉर्टंट टाईप जे आहेत डायइलेक्ट्रिक पोलरायझेशनचे ते आपल्याला 1 बाय 1 डिस्कस करायचे. तर चला तर मग आपण एक एक करून सविस्तर याला बघूया. सो फर्स्ट टाइप इज इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन. आता इथे काय लिहिलेलं आहे, व्हेन अन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड ऑन अ डायइलेक्ट्रिक मटेरियल then all positive nuclei of atom moves in the field direction and all negative electron cloud of atom moves in opposite direction of in the opposite direction. म्हणजे काय, जेव्हा एक्सटर्नल फील्डमुळे ॲटम मधील इलेक्ट्रॉन क्लाउड आणि न्यूक्लियस एकमेकांपासून थोडे वेगळे होतात. आता इथे एक डायइलेक्ट्रिक मटेरियल दिसत असेल, हा त्याचा न्यूक्लियस आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे का ॲटममध्ये काय काय असतं, न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि त्याच्या सभोवताली काय फिरत असतात, सिमेट्रिक वेने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे जे असतात हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स. हा झाला न्यूक्लियस आणि हा झाला इलेक्ट्रॉन. आता याच्यावरती जेव्हा आपण एखादी एक्सटर्नल डायइलेक्ट्रिक फील्ड लावूया, ओके, या डायरेक्शनने सपोज आपण एखादी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेली आहे, ओके, तर काय होतंय, इलेक्ट्रिक फील्डमुळे ॲटम मधील इलेक्ट्रॉन क्लाउड आणि न्यूक्लियस एकमेकांपासून थोडे वेगळे होताना दिसतात. इथे बघा तुम्हाला डिफ्लेक्शन दिसेल या डायग्राममध्ये. इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतरची ही डायग्राम आहे आणि तेव्हा निर्माण होणाऱ्या पोलरायझेशनला इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन म्हणतो. आलं लक्षात. तेव्हा जे काही पोलरायझेशन निर्माण होईल त्याला आपण इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन म्हणतो. आता त्याला आणखीन डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ॲटममध्ये आपण मी जसं सांगितलं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन असतात. नॉर्मली इलेक्ट्रॉन क्लाउड न्यूक्लियसच्या भोवती सिमेट्रिक असते. एक्सटर्नल फील्ड लावल्यामुळे न्यूक्लियस फील्डच्या डायरेक्शनला मूव्ह करते. न्यूक्लियस जो आहे तो फील्डच्या डायरेक्शनला मूव्ह करते. म्हणजे हा न्यूक्लियस काय करतो, फील्ड ज्या डायरेक्शनला मूव्ह करते, आता सपोज या डायरेक्शनला फील्ड आपण मूव्ह करते तर न्यूक्लियस सुद्धा त्या डायरेक्शनला मूव्ह होताना दिसतो आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे निगेटिव्ह चार्जेस, ते अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होताना आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे थोडंसं बेंड होताना इथे डायग्राम दाखवलेले आहे. त्यामुळे ॲटममध्ये टेम्पररी डायपोल, याच्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस
सेपरेट झाल्यामुळे किंवा डिस्प्लेस झाल्यामुळे त्याच्यामध्ये टेम्पररी डायपोल मुवमेंट तयार होतो. हे कुठं घडतं? सर्व डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये, विशेषतः नॉन पोलार जे मॉलिक्युल्स असतात, लाईक नॉन पोलार आपण बघितलं ना डायइलेक्ट्रिक मटेरियल कोणकोणते असतात, H2, O2, N2, या मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन जास्त प्रमाणात घडतं. ओके, सो याच्याविषयी महत्त्वाची माहिती म्हणजे ना, इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन सगळ्यात फास्ट असतं बरं का. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, सगळ्यात फास्ट पोलरायझेशन आहे. हाय फ्रिक्वेन्सी फील्डला रिस्पॉन्ड करते. टेम्परेचरवरती डिपेंड करत नाही इलेक्ट्रॉनिक पोलरायझेशन. नेक्स्ट जो टाईप आहे डायइलेक्ट्रिक पोलरायझेशनचा तो म्हणजे आयनिक डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन. आता when an electric field is applied on ionic dielectric material, then positive ions moves in the field direction whereas negative ions moves in the opposite direction. म्हणजे काय, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकमेकांपासून डिस्प्लेस होतात, तेव्हा तयार होणाऱ्या पोलरायझेशनला आपण आयोनिक पोलरायझेशन म्हणतो. आयोनिक क्रिस्टलमध्ये आयन्स लॅटिसमध्ये असतात. लाईक एक्झाम्पल NaCl इथे दिसेल तुम्हाला. Na वरती कोणता पॉझिटिव्ह चार्ज असतो? पॉझिटिव्ह. आणि Cl वरती मायनस चार्ज असतो. जर इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही या डायरेक्शनला लावले तर इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला Na चे चार्जेस मूव्ह करतील आणि अपोजिट डायरेक्शनला क्लोरीनचे म्हणजे मायनसचे चार्जेस मूव्ह होताना दिसेल आणि यामुळे काय होतं, नेट डायपोल मुवमेंट तयार होतं. आयनिक जे पोलरायझेशन आहे ते कुठं घडतं जनरली? NaCl मध्ये, KCl मध्ये किंवा आयोनिक सॉलिड्स जे असतील MgO वगैरे या मटेरियलमध्ये आपल्याला हे घडताना दिसेल. त्यानंतर ओरिएंटेशनल पोलरायझेशन अत्यंत सोपा टाईप आहे. व्हेन अन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड ऑन पोलार डायइलेक्ट्रिक देन ऑल द डायपोल टेंड्स टू रोटेट इन द फील्ड डायरेक्शन, हेन्स डायपोल movement increases. This phenomena is known as ओरिएंटेशनल डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन. आता म्हणजे काय की पोलार मॉलिक्यूलमध्ये परमनंट डायपोल असतात, बरोबर की नाही? काही पोलार मॉलिक्यूल्स आपण बघितले होते, H2O असेल. ओके, याच्यामध्ये काय असतं, परमनंट डायपोल मुवमेंट प्रेझेंट असतो. आणि नॉर्मली डायपोल रँडमली डायरेक्शनमध्ये असतात, जशी इथे तुम्हाला डायग्राम दिसत असतील. आणि एक्सटर्नल फील्ड लावल्यावरती, आता या डायपोलवरती जर आपण एखादी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली, सपोज मी इथे दाखवते तुम्हाला, ओके, प्लस मायनस, एखादी एक्सटर्नल फील्ड या डायरेक्शनला जर आपण लावली तर डायपोल फील्डच्या डायरेक्शनला अरेंज व्हायला सुरुवात करतात. हे बघा, हे जे असे रँडमली ओरिएंटेड डायपोल्स आहेत ते काय होतात, या फील्डच्या डायरेक्शननुसार रोटेट होण्यास प्रयत्न करतात किंवा ओरिएंट होण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळे ज्याला ओरिएंटेशनल पोलरायझेशन असं म्हटलेलं आहे. आता हे ओरिएंटेशनल जे पोलरायझेशन आहे ना मित्रांनो, हे टेम्परेचरवरती डिपेंड करतं बरं का. टेम्परेचर वाढला की थर्मल मोशन वाढते, अलाइनमेंट कमी होते, त्यामुळे ओरिएंटेशनल पोलरायझेशन टेम्परेचरवरती डिपेंड करतं. तर इम्पॉर्टंट पॉईंट जर म्हटलं तर स्ट्रॉंग टेम्परेचर डिपेंडन्स आहे. लो फ्रिक्वेन्सी फील्डला जास्त इफेक्टिव्ह असतं हे ओरिएंटेशनल पोलरायझेशन. त्यानंतर पोलार डायइलेक्ट्रिकमध्येच हे जनरली आढळतं आपल्याला. ओके, नॉन पोलारमध्ये आपल्याला आढळून येत नाही. लास्ट जो टाईप आहे तो म्हणजे स्पेस चार्ज पोलरायझेशन. त्याची डेफिनेशन बघूया आपण. डायइलेक्ट्रिक्समध्ये चार्जेस ग्रेन बाउंड्रीज किंवा डिफेक्ट्स किंवा इंटरफेसवर ॲक्युमुलेट होतात. ओके, इथे दिसत असेल तुम्हाला एखादा इलेक्ट्रोड असेल आणि तेव्हा निर्माण होणाऱ्या पोलरायझेशनला आपण स्पेस चार्ज पोलरायझेशन म्हणतो. रिअल मटेरियल्स परफेक्ट नसतात, चार्ज आणि रिजनमध्ये अडकतात. एक्सटर्नल फील्डमुळे हे चार्ज मूव्ह होऊन बाउंड्रीजवर जमा होतात, त्यामुळे लार्ज स्केलवरती पोलरायझेशन दिसते. ओके, इथे जर बघितलं असेल तुम्ही पॉईंट वाईज लिहिलेला आहे की स्पेस चार्ज ओरिएंटेशन इज ऑल्सो नोन ॲज इंटरफेस पोलरायझेशन. स्पेस चार्ज ऑकर्स ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ चार्जेस ॲट द इलेक्ट्रोड और ॲट द इंटरफेस इन द मल्टीफेज डायइलेक्ट्रिक्स. ओके, हे कुठे आढळतात रे? पॉलिक्रिस्टलाइन मटेरियलमध्ये जनरली स्पेस चार्ज ओरिएंटेशन आढळून येतं, इम्प्युअर डायइलेक्ट्रिक्समध्ये, सेमीकंडक्टर्समध्ये. ओके, आणि याच्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, स्पेस चार्ज डायइलेक्ट्रिक्स जे असतात ते सगळ्यात स्लो पोलरायझेशन आहे. ओके, स्लोएस्ट पोलरायझेशन. लो फ्रिक्वेन्सीलाच इफेक्टिव्ह असतं, टेम्परेचरवरती परत डिपेंड असतं. सो अशा प्रकारे आपण डायइलेक्ट्रिक पोलरायझेशनचे टाईप्स याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. ओके, आता तर मित्रांनो डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन हे चार्जच्या मुवमेंटवर अवलंबून असतं आणि वेगवेगळ्या मटेरियलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोलरायझेशन दिसतात.
ही कॉन्सेप्ट कॅपॅसिटर, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इन्सुलेटिंग मटेरियल यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. तर अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.